बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी लोकशाहीच्या उत्सवाची। या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे, मतदान पूर्णपणे थांबलेला। राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी उत्साहात मतदान पार पडलेलं बघायला मिळतंय। 5 वाजेपर्यंतची टक्केवारी विशाल आपल्यापर्यंत पोहोचली असणार आहे। 54.53% इतक्या टक्केवारीची नोंद मतदानाची झालेली आहे। अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती, मात्र पावसानं हजेरी न लावल्यानं मतदारांना घराबाहेर पडणं शक्य झालं आणि राजकीय दिग्गजांचं भवितव्य मतपेटीत बंद झालंय आणि आता सगळ्यांच्या नजरा अर्थात सुवर्ण लागलेल्या आहेत त्या 24 तारखेकडे। आज सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती। 5 वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी आपल्याकडे पोहोचलेली आहे आणि थोड्याच वेळात न्यूज 18 लोकमतवर आपण एक्झिट पोल दाखवणार आहोत। हा एक्झिट पोल नेमका काय असणार आहे, यात कोणाचं पारड जड दिसतंय, मतदारांचा कौल काय असू शकतो, शेवटी हा शक्यतेचा खेळ आहे, हा सर्वे आहे आणि या सर्वेच्या माध्यमातून काय आकडेवारी किंवा काय कौल समोर येतोय हे थोड्याच वेळात आपण न्यूज 18 लोकमतवरती। गडचिरोली सारखा नक्षलग्रस्त जो भाग होता विशाल, तिथे 3 वाजेपर्यंतच मतदान पार पडलं। 65% इतकं मतदान गडचिरोलीमध्ये झालेलं आहे। 2014च्या तुलनेमध्ये मतदानाचा टक्का गडचिरोलीमध्ये वाढलेला बघायला मिळतोय। मुंबईच्या अनेक भागात मतदानाची टक्केवारी वाढलेली बघायला मिळते। मुंबईच्या अनेक भागात क्षमा करा, मतदानाची टक्केवारी घटलेली आहे। मुंबईच्या अनेक भागात मतदानाची टक्केवारी घटलेली, त्यामुळे याचा नेमका अर्थ काय काढायचा हे देखील जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। काही वेळेला मतदानाची टक्केवारी जर वाढली तर ती विरोधकांच्या बाजूने झुकली असं म्हटलं जातं, पण मतदानाची टक्केवारी घटलेली आहे मुंबईतली, तर याचे अर्थ काय काढता येऊ शकतात, काय विश्लेषण करायला हवं, वेगवेगळ्या बाजू आहेत त्याच्या, ज्या आपण आपल्या एक्झिट पोलच्या माध्यमातून थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत। विशाल, मतदानाची वेळ तर संपलेली आहे, मात्र महाराष्ट्रभरातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे सगळे प्रतिनिधी होते, ज्यांनी आज दिवसभर आणि या आधीचे अनेक दिवस आपल्या सगळ्यांपर्यंत उत्तम बातमी पोहोचवली, क्षणाक्षणाची बातमी पोहोचवली। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या संपर्कात आहेत, आपल्यासोबत आहेत, संदीप राजगोळकर सुद्धा आहेत, विवेक कुलकर्णी आहेत, सागर कुलकर्णी आहेत, वैभव सोनवणे आपल्यासोबत आहेत आणि अक्षय कुडकेलवर नागपुरातून आहेत। आणि विशाल, या सगळ्यांशीच आपण बोलणार आहोत। सगळ्यात सुरुवातीला सुवर्ण आपण जाणार आहोत संदीपकडे। संदीप, पुरेपूर कोल्हापूर, खरं तर कोल्हापूरकर कधीच कुठल्या गोष्टीच्या बाबतीत पाठीमागे नसतात, पण आज मतदानाच्या बाबतीत देखील आम्ही जेव्हा आकडे वाचत होतो तेव्हा 55% हा आकडा जो आहे तो साधारण आम्हाला 4 वाजेपर्यंत कायम दिसत होता। आकडेवारी कोल्हापुरातली मतदानाची टक्केवारी वाढली आहे का? विशाल, पुरेपूर कोल्हापूर असलं तरी महापुरानं हेच कोल्हापूर त्रस्त होतं 2 महिन्यांपूर्वी आणि गेल्या 2 दिवसांपासून देखील मुसळधार पावसाचं असं सावट होतं। मात्र कोल्हापूरकरांना मानावं लागेल, राज्यातली कदाचित जे 6ची आकडेवारी